मित्रांनो, तुम्ही व्यवसायाचं मार्केटिंग करायचं म्हणता, पण त्याला तुम्हाला लीड्स येत नाही। तुम्ही सोशल मीडियावरती वेळोवेळी पोस्ट टाकता आणि त्या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की आमचा बिझनेस कुठेतरी वाढावा, आम्हाला कुठेतरी चांगली सर्व्हिस मिळावी आणि चांगला कुठेतरी फायदा व्हावा। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। त्याच्या पहिला मी तुम्हाला माझा परिचय करून देते। नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर तुम्हाला माहित आहे का, आपल्या चॅनलवरती डेली डिजिटल रिलेटेड व्हिडिओ असतात की ते जेणेकरून आपल्याला फायद्याचे होतात, की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी, स्वतःला प्रमोट करण्यासाठी जे इंस्टाग्राम फेसबुक असतं ना, त्याचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो। मग बघा कशा पद्धतीने आपण आपलं मार्केटिंग करायचं, कशा पद्धतीने आपण आपलं मार्केटिंग वाढवायचं, आपण स्पॉन्सर ऍड कशी करायची। तर आपल्याकडे जे डिजिटल मार्केटिंग कोर्स घेतले जातात ना, त्या सगळ्या कोर्समध्ये आपल्याला स्पॉन्सर ऍडव्हर्टाइज कशी करायची, गुगल मार्केटिंग कसं करायचं, इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग कसं करायचं, तर या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात। आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेलाच आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तो आपला कोर्स जॉईनिंग करू शकता। मग मित्रांनो बघा, स्पॉन्सर ऍडव्हर्टाइज मुळे आपल्याला काय फायदा होतो, आपण नेमकं कशा पद्धतीने आपलं मार्केटिंग केलं पाहिजे, कसं मार्केटिंग वाढवलं पाहिजे, कसा बेस वाढवला पाहिजे, जसं प्लॅटफॉर्म कसं आपल्याला आपला मोठा करायचा आहे। जसं की इंस्टाग्राम फेसबुकने त्यांनी त्यांचा प्लॅटफॉर्म मोठा केलेला आहे, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी स्वतःचा कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या करणं हे आपलं काम आहे। मग मित्रांनो बघा, स्पॉन्सर ऍडव्हर्टाइज करणं ही एवढं मोठं काम नाहीये किंवा ते अवघडही नाहीये, खूप सोपं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण आपली ऍडव्हर्टाइज स्पॉन्सर करू शकतो। स्पॉन्सर ऍड मुळे आपल्याला काय फायदे होतात, तर स्पॉन्सर ऍड मुळे आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या लोकांपर्यंत आपली ऍडव्हर्टाइज घेऊन जाता येते। त्या ऍडव्हर्टाइजच्या माध्यमातून चांगली चांगली लोक आपल्याला भेटतात, चांगल्या चांगल्या कॅटेगरीची लोक भेटतात आणि त्याच्यामधून आपल्याला एक चांगला फायदा होतो की जेणेकरून आपली ऍडव्हर्टाइज चांगल्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, चांगले कस्टमर मिळवण्यासाठी आणि आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्यासाठी। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत। जर आपण ह्या स्पॉन्सर ऍडव्हर्टाइज शिकलो तर आपण आपला सुद्धा बिझनेस स्पॉन्सर करू शकतो। आपण कोणापाशी, आपल्याला कुठल्याही डिजिटल वाल्यापाशी जायची गरज नाही आणि त्यांना सांगा की आमचं ऍडव्हर्टाइज करा, आमची ऍडव्हर्टाइज करा, तर ती सुद्धा सांगायची गरज नाही, कारण आता आपली ऍडव्हर्टाइज ही आपणच करू शकतो। मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम ही डिजिटल मार्केटिंग शिकलंच पाहिजे। डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे। जर तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करत असाल, जर तुम्ही लोकांपर्यंत जात असाल आणि स्पॉन्सर ऍड शिकत असाल, तरच आपल्याला भविष्यात फायदा होणार। मग व्यवसाय तुमचा कोणताही असो, तुम्हाला असं वाटत असेल की मग आम्ही घरूनच करतो आणि ते 100-200ची इन्कम आहे, मग आम्हाला त्याच्यामध्ये काय प्रॉफिट होणार स्पॉन्सर ऍड केल्याच्या नंतर? मी सांगते ना तुम्हाला, जर तुम्ही घरूनच व्यवसाय करत असाल आणि त्याची ऍडव्हर्टाइज जर तुम्ही स्पॉन्सर केली तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे लीड्स मिळतील। जिथे तुम्ही 100 रुपये कमवता तिथे तुम्ही 500 रुपये नीट कमवू शकता। अगदी हलक्या आणि सोप्या पद्धतीने ते आपल्याला पुढे घेऊन जातं आणि आपल्याला चांगलाच त्याचा फायदा होतो। मग हे सगळं कोणाला नकोय, बिझनेस कोणाला नकोय, बिझनेस कोणाला वाढवायचा नाहीये, तर या गोष्टींचा विचार आपण केलाच पाहिजे। तेव्हा तर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकतो। मग मित्रांनो, स्पॉन्सर ऍडव्हर्टाइज करण्यासाठी एवढा काही खर्च येतो का, तर नाही। जिथे तुम्ही बूस्ट करताना तिथे तुम्ही फक्त प्रमोट करा। बूस्टला जेवढे पैसे जातात ना, तेवढे तुमचे त्याच्यापेक्षा 1 पटीने पैसे तुमचे हे प्रमोटला जातात। मग ते प्रमोट कसं असतं, तर खूप सारे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बूस्ट करा म्हणून तुम्ही ते बूस्टिंगचे व्हिडिओ टाकता, पाहता आणि स्वतः ते बूस्ट करत बसता। तर बूस्ट नाही करायचे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपला पैसा वेस्ट जातो, आपला पाण्यासारखा पैसा हा निघून जातो।
म्हणून मी सांगते तुम्हाला की बूस्ट करण्याऐवजी आपण ऍडव्हर्टाईज प्रमोट केली पाहिजे. जर आपण ऍडव्हर्टाईज प्रमोट केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो. हाच तर आहे स्पॉन्सर ऍडव्हर्टाईज मधला फरक. जर तुम्ही या पद्धतीने ऍडव्हर्टाईज स्पॉन्सर करत असाल तरच तुम्हाला त्याचा नक्कीच भविष्यात फायदा होईल. आणि जर तुम्ही बूस्ट करत राहिले युट्यूबला बघून तर मग आपल्याला तिथपर्यंतच राहावं लागेल. कुठलीही गोष्ट जर आपण कोर्स करून जर शिकलो तर आपल्याला जास्त फायदा होतो. आणि जर तीच गोष्ट जर आपण युट्यूबला बघून म्हणा किंवा इतर कुठं बघून म्हणा तर एवढ्या सगळ्या जे काही प्रोफेशनलपणा आहे, जो समजून सांगण्याचा पणा आहे ना, तो जेव्हा आपण कुठे कोर्स जॉईनिंग करतो ना तिथे तो मिळतो. पण आपल्याला सगळ्याच गोष्टी ह्या सोशल मीडियावरती मिळत नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला ह्या सोशल मीडियावरती ऍडव्हर्टाईज स्पॉन्सर कशी करायची ह्याचं जर ज्ञान घ्यायचं असेल, याचं जर कोर्स करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच स्वतःला कुठेतरी एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जा, एक चांगल्या लेवलला घेऊन जा, आपल्या बिझनेसला चांगली क्वालिटी द्या आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर आपल्या बिझनेसचं ब्रँड बनवा. आपण दुसरीकडे काम करण्यापेक्षा जर स्वतःचा ब्रँड बनवला, स्वतःचा फायदा केला तर आपल्याला भविष्यात नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग मित्रांनो चला बघा, तुम्हालाही असे नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.